नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. भावांनो, आजचा जो सिरीज आहे आपली चालू आहे बिगिनर सिरीज, त्यामध्ये आजचा वर्कआउट आहे शोल्डरचा वर्कआउट. नवीन मुलं जे पण जिम जॉईन करतात त्यांनी शोल्डरचा वर्कआउट कसा करायचा आहे, कारण की जास्त जी शोल्डर इंजुरी होतात ना, शोल्डरच्या वर्कआउटमध्ये जास्त हेवी मारल्यामुळे होतात. तर पहिला सेट कोणता करायचा तुम्हाला सांगतो. पहिला एकदम सिंपल जो प्लेन रॉड आहे त्यासोबत करायचं आहे. प्लेन रॉड घेऊन तुम्ही उभं राहून करू शकता किंवा बसूनही करू शकता. शोल्डर प्रेस जे आहे त्याचा सेट करायचा आहे. पहिले फक्त जो बार असेल त्यासोबत करा. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुम्ही जास्त वेट घेऊ शकता, वेट प्रॉपर तुम्हाला बॅलन्स करता येतोय, त्यानंतर मग वेट वाढवा. आधीच वेट वाढवायला जाऊ नका, नाहीतर मग बॅलन्स ऑफ होईल आणि इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतील. आणि त्याच्यानंतर हा मी तुम्हाला बार सोबत का सांगितला, नवीन मुलं जी पण असतात त्यांनी ते डंबेल्स घेतला हेवी, तर त्यांचा इम्बॅलन्स व्हायचे चान्सेस जास्त असतात, म्हणून तुम्हाला तो रॉड सोबत सांगितला. तर दुसरा जो सेट आहे तो फ्रंट रेसेस जो आहे तो प्लेट सोबत करायचा आहे. प्लेट असेल ना जी पण, तुम्ही 5ची किंवा 7.5ची पण घेऊ शकता. ती घेऊन स्ट्रेट आणि त्यानंतर स्लो खाली, पूर्ण माइंड मसल जो कनेक्शन आहे तो झाला पाहिजे. याचे सुद्धा तुम्ही पहिला जो सांगितला शोल्डर प्रेस, याचे सुद्धा तुम्ही 3 किंवा 4 सेट आणि 15 किंवा 12 पर्यंत रिपिटेशन करू शकता. याचे सुद्धा सेम करू शकता. आणि त्याच्यानंतर साईड लॅटर जे आहे ते करायचं आहे. साईड लॅटर करताना एक चुकी करायची नाहीये की हेवी घ्यायचं नाहीये. लाईट वेट जो पण डंबेल्स असेल, 1 किलोचा असेल तर 1 किलोचा घ्या डंबेल्स, 2.5 किलोचा असेल तर 2.5 किलोचा घ्या. कारण हेवी याच्यात जर तुम्ही घ्याल तर 100% इंजुरी होणार. आणि याच्यामध्ये मुलं 90% किंवा 85% मुलं याच्यातून चुकीचा फॉर्म करतात. पहिले जेव्हा जॉईन होतात ना जिमला, तेव्हा कधी कधी असे करतात, कधी कधी एकदमच असे करून टाकतात. तर काय करायचं आहे, हात एकदम सुरुवातीला सरळ ठेवा, बॅक स्ट्रेट, आणि इथून हात शोल्डर पर्यंत स्ट्रेट आणायचे आहेत आणि इथून पुन्हा खाली स्ट्रेट एकदम, आणि इथून खाली. मेन याचा पण फॉर्म जो असतो तो असा एल्बोच्या खाली डंबेल्स ठेवायचा असतो असा. पण नवीन जी पण मुलं असतात त्यांना ती सवय नसते ना, म्हणून तो फॉर्म ते असा उलटा करतात. तर तसा करू नका. एल्बो पासून हात स्ट्रेट आणि इथून साईडला आणा, इथून जवळ. आणि याच्यात वेट वाढवायला जाऊ नका, कारण की 2.5 किलोचा डंबेल जरी असेल ना तरी चालेल, पण तुमचा फॉर्म आहे तो परफेक्ट आला पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचा जो व्हेरिएशन आहे नवीन मुलांसाठी तो आहे की तुमच्याकडे जर रिव्हर्स पेग डेकची मशीन असेल तर तुम्ही या मशीन सोबत करू शकता. बॅक स्ट्रेट, चेस्ट अप, आणि मागे न्यायचं आहे स्लो पुढच्या साईडला, पुन्हा मागे न्यायचं आहे चेस्ट अप आणि पुढच्या साईडला न्यायचं. याच्यात पण एल्बो जे आहेत ते पूर्ण स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि स्लो पुढे जोडायचं आहे. याच्या सुद्धा तुम्ही 3 किंवा 4 सेट करा, 15-12 पर्यंत रिपिटेशन ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा शोल्डर वर्कआउट आहे त्याचे पूर्ण जो आहे फ्रंट, लॅटरल डेल्ट आणि रिअल डेल्ट, तर तिघांचा पण वर्कआउट होऊन जाईल. नवीन तुम्ही जेव्हा पण असतात ना तेव्हा जास्त एकदम व्हेरिएशनच्या वाटी पळू नका. व्हेरिएशनच्या वाटी पळाल तर तुमचा मेन जो फोकस आहे तो भटकून जाईल. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्या. जय महाराज.